Hello, Namaskar, and welcome back to my travel vlog series of Kerala Stories Day 3. ही डे 3 ची मॉर्निंग ही इतकी मेस्मरायझिंग होती की काय सांगू. काय पाहावं काय बोलावं, चहाच्या मळ्यांनी सुद्धा हिरवा शालू पांघरून बसावं. ऐसे दृश्य जणू स्वप्नवत वाटावं. डोंगर माथ्यांनी मऊ शुभ्र धुक्यांचा सडा घेऊन आकाशात सैर वैर पसरत राहावं आणि मी एका बेधुंद फुलपाखरासारखं हा प्रेमाचा मखमली लाल रंग घेऊन या स्वर्गात फक्त बागडत राहावं. वेळेनं थोडं थांबावं, काळानं थोडं थांबावं, या क्षणाने सुद्धा थोडंसं विसावावं. हा स्वर्ग आहे की सत्य असं या केरळचं सरळ गणित थोडं मलाही सोडवता यावं. या माझ्या कवितेच्या ओळी तुम्हाला थोडंसं माझ्या केरळच्या दुनियेत घेऊन गेल्याच असतील. हो, आणि बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग येतो आहे कारण की दिवाळी नंतर सासर माहेर हे गाव ते गाव आणि अप अँड डाऊन्समधून फायनली मी आता बॅक टू इन माय टाऊन आलेली आहे. त्याच्यामुळे आता हा ब्लॉग मला करायला वेळ मिळाला फायनली. आणि अशा प्रकारे मुन्नारपासून आम्ही निघालो LAP म्हणजेच बॅकवॉटरच्या त्या हाऊसबोटमध्ये. आणि आम्ही इतके एक्सायटेड होतो कारण की ही जर्नी थोडीशी लेंदी होती कारण की हे 170 किलोमीटरचं हे जे अंतर होतं ते आम्हाला कापायचं होतं आणि 4 ते 5 तास आम्हाला लागणार होते तिकडे जायला. तुम्ही बघू शकताय इथे मी हाऊसबोटचे ज्या रूमचं मी तुम्हाला इथे व्ह्यू दाखवते. हा रूम इतकं छान होतं, वुडन फ्लोरिंग, वुडन सीलिंग, अँड यू कॅन सी दिस व्ह्यू फ्रॉम द विंडो. आणि इथे आम्ही वरती आल्यानंतर हा जो तुम्ही बघू शकताय इतकं सुंदर ॲम्बियन्स होतं ह्याचं, इतकं सुंदर अप्रतिम. आम्ही ही संध्याकाळ इतकी छान एन्जॉय केली. संध्याकाळच्या चहा आणि पकोड्यांसोबत ही आमची इव्हिनिंग होती. आणि अशा प्रकारे इथे व्हिडिओज फोटोज काढल्यानंतर आपल्या भारतामध्ये म्हणतात की विविधतेमध्ये एकता आहे. तर हो, खरंच ती विविधतेमध्ये एकता आहे कारण की ह्या हाऊसबोटमध्ये इथे जितके कपल्स होते, जितक्या फॅमिलीज होत्या त्या सगळ्या आम्ही नंतर फ्रेंड्स बनलो. आणि नंतर आम्ही जेव्हा एकत्र तिथे गॅदर झालो तेव्हा ओळखी झाल्या. पुण्याचे 2 कपल्स आम्हाला मिळाले, बँगलोरचे होते आणि तमिळनाडूचे 1-2 कपल होते. तर आम्हाला इथे छान आमची गट्टी जमली. तिकडे एक डेक लावलेला होता आणि म्युझिक, लाऊड म्युझिक, आणि इतकी धमाल आम्ही केली. आणि तेव्हा कळलं की आपला भारत इतका समृद्ध का आहे, कारण की आपण एकमेकांसोबत खरंच कुठेही कधीही आपण जेल होऊ शकतो, अशी आपली संस्कृती आहे, असं आपलं कल्चर आहे. तर खरंच इथे गेल्यानंतर कळालं, इतकी धमाल आम्ही केली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आम्ही खूप. आणि इथे एका कपलचा बर्थडे होता, तोही आम्ही एकत्र सेलिब्रेट केला. आणि छान कॅन्डल लाईट डिनर होतं इकडे. आणि ही मस्त संध्याकाळ आम्ही खूप 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 नाचून आणि व्हिडिओज काढून रील्स बनवून आम्ही एन्जॉय केली. जसं तुम्ही माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल. तर इथे खूप 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 धमाल केली. हे सगळे अननोन आहेत एकमेकांसाठी, पण तरीही वी स्टील वी बिकेम फ्रेंड्स इन अ व्हेरी शॉर्ट टाईम अँड वी एन्जॉय द टाईम अँड वी लव्ड इट. अँड दिस इज हाऊ वी हॅड फन. And finally I can say this dancing evening spent well. आणि फायनली हा डिनर आमचा आलेला आहे. पॉपलेट फ्राय, चिकन करी विथ रोटी, अँड वी लव दिस डिनर लॉट. आणि असा हा आमचा डे 3 इथे संपतो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.